UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। रंग आमचा। मी थोरला, सुशील कुमार शिंदे माझ्यापेक्षा 8.5 महिन्यांनी लहान, माझ्या नादी लागू नये, शरद पवारांचा सुशील कुमार शिंदेंना मिश्किल टोला। सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतोय, त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळण्याची शाश्वती नाही। शासन विषकन्या, गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका, गडकरींचं वक्तव्य। अहमद शाह अब्दाली नावाचा बाजार बुंगा शिवसेना संपवायची भाषा करतोय। अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, तर नागपूरकरांना फडणवीसांचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन। येत्या शिवजयंतीला सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारणार, साताऱ्यामधून मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा। वाऱ्यानं पुतळा पडला म्हणणाऱ्या मिंधेंची दाढी वाऱ्यामध्ये का उडाली नाही, राजकोट दुर्घटनेच्या अहवालावरून ठाकरेंची टीका। ठाकरेंच्या हस्ते कळमेश्वरमध्ये शिवरायांच्या 13 फुटी पुतळ्याचं अनावरण। काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेनं संघटना चालवतात, मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्यासाठी दिल्लीमध्ये उमरे झिजवणं ही भीक। उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार पलटवार। उद्धव ठाकरेंकडून आनंद दिघेंचं खच्चीकरण, दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामाही मागितला होता। ठाकरेंनी माझ्यासह दिघेंचे पंख कापले, रामदास कदमांचा आरोप। इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटातून 4 इच्छुकांचे अर्ज, प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळेंसह अमोल भिसे आणि अशोक घोगरेंचे अर्ज दाखल। महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात आज महत्वाची बैठक, सलग 2 दिवस मवियाच्या बैठका, मागील आठवड्यामध्ये मविया नेत्यांकडून 288 जागांचा आढावा। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक, राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार। ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार, पालिकेकडून लवकरच परवानगी मिळणार, सूत्रांची माहिती। अर्ज न केल्यानं शिंदेंचा मेळावा BKC किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता। मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीमध्ये पडाल तर राजकीय एन्काउंटर होईल, मनोज जरांगेंचा थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना इशारा। उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा दफनविधी, एन्काउंटरच्या 6 दिवसानंतर कडक पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार। मोदींच्या हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्ग आणि सोलापूरमधील विमानतळाचं उद्घाटन, सोलापूरमधील 11 लोकप्रतिनिधींची कार्यक्रमाला दांडी। वाकड्या नजरेनं बघाल तर चुन चुन के मारेंगे, तुमच्या मिरवणुकीमधून एक जणही सुखरूप घरी जाणार नाही, हिंदू अंत करतील, नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान। मुंबईतील हाफकिनमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 2 तरुणांची फसवणूक, वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी रक्कम आकारली जात असल्याचंही समोर। कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या तिकिटांमध्ये काळाबाजार केल्याप्रकरणी बुक माय शोच्या सीईओला पुन्हा समन्स, उद्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना। रात्री 12:30 ते उद्या पहाटे 4:30 वाजेपर्यंत गोरेगाव आणि मालाड स्थानकादरम्यान ब्लॉक, पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करणार। पश्चिम रेल्वेवर 4 ऑक्टोबरपर्यंत 150 ते 175 लोकल रद्द, राम मंदिर रोड, गोरेगाव आणि मालाड स्थानकादरम्यान वेग मर्यादा लागू, चाकरमान्यांचे हाल होणार। आगामी IPL हंगामासाठी खेळाडू रिटर्न करण्यासाठी संघाला डेडलाईन, 31 ऑक्टोबरपर्यंत 10 संघांना रिटर्न केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।